राहिला. तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहे, म्हणजे तुम्ही बघणार आहे, मी फक्त सांगणार माईक मागवलेला आहे. एकदम नवा कोरा माईक आहे जो मी खूप खर्च करून मागवला आहे बेसिकली. आणि काय माहिती मला रिग्रेट होत आहे, मी एवढा महाग गोष्टी मागवते. हाय हाय कर हाय. आज आपण आपल्यासोबत व्हिडिओ मध्ये येणार आहे. मी तुम्हाला सांगते, तुम्ही केलं काय नाही पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. कारण तुम्ही करताय तर खूप गोष्टी. आता तुम्ही काही त्यातल्या नका करू, मग तुम्हाला कळेल की नक्की नाही केल्यावरती पण तुम्हाला रिझल्ट भेटू शकतात. फक्त ऑल्सो तुम्हाला जर माझे व्हिडिओज हिंदीत पाहायचे असतील, मला एवढी चांगली हिंदी येत नाही, तरी मी ट्राय करेल. कारण मला 1-2 जण बोलले लास्ट व्हिडिओ नंतर की भाई मराठी काय हिंदी पण कर ना ट्राय असं. बट बघू, म्हणजे मेरे को हिंदी अच्छा आता है. इतना हिंदी अगर तुमको आता है तो हिंदी में वीडियो करेंगे. प्रॉब्लम हिंदी से नहीं है मुझे. प्रॉब्लम मेरे को है कि मेरे को तेरे को होता है मेरे को असं. ओके, म्हणून मराठी बेस्ट आहे आणि मी मराठीमध्ये कम्फर्टेबल. तर एक तुम्ही ना झोपता, आडवे झोपता, तिरवे झोपता, पाठीमागे झोपता, ठीक आहे. तुम्हाला म्हणजे आयडिया पण नसेल की आपण आपल्या उशीचा जो कवर असतो ना, उशीचा कवर, त्याच्यावर किती बॅक्टेरिया असतात. तुमची ड्राय स्किन सेल्स असतात. तुम्ही जे धुळीत माखून येता दिवसभर, आणि जे मुलं असतील जे सनस्क्रीन लावत नाही, जे काही करत नाही, तसेच बाहेर जातात आणि तसेच परत येतात गावंढळ सारखे आणि झोपतात बेडवरती जाऊन, त्या उशीच्या कव्हरमध्ये इतके बॅक्टेरिया असतात की ते, म्हणजे मी एक रिसर्च दाखवेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ते ना आपल्या टॉयलेटच्या सीटपेक्षा पण जास्त बॅक्टेरिया तिथे असतात. आणि आपण काय करतो, आपण तसंच ती झटकत नाही, ती नीट ठेवत नाही, तसंच त्यावर झोपतो. आणि मग किती तास झोपतो, आणि आपण कधी कधी 12 तास झोपतो, कधी कधी 4 तास झोपतो. बट इफ यू आर स्लीपिंग मोर टाइम, आणि तुम्ही जर त्या उशीच्या कव्हरवर झोपताय ना गाईज, आय मस्ट टेल यू, अटलिस्ट 2 दिवसातून एकदा बदलत जा यार. आणि म्हणजे मी तर मेजरली सांगेल की तुम्ही जेव्हा झोपताय तेव्हा पण झटकून झोपा. उठल्यावर तेही झटका ते, कारण तिथे तुम्ही दिवसभर परत त्या उशीच्या कव्हरवर झोपण्याआधी बंद करा सगळे. आणि उशांचे कव्हर, बेडशीट बदलत राहा. ठीक आहे. सो आय वॉन्ट टू टेल की फोन सुद्धा, इवन आपला फोन आपण कानाला लावतो बघा, आपण असं कानाला लावून हॅलो हाय काय बोलतोय तू, मला ऐकू येत नाही. हा करतो ना जे आपण. हा, त्यामध्ये सुद्धा खूप सारे आपले जर्म्स असतात. ठीक आहे. तुमच्या कानाजवळही जर्म्स असतात खूप सारे. ठीक आहे. स्किनवरती जे पोल्युशन थ्रू आलेली डर्ट असते तीही आपल्या स्किनवरती सेटल असते. जेव्हा आपण फोनची स्क्रीन घेतो ना, तेव्हा एक तर ते तरी तिकडे जातात, ट्रान्सफर होतात फोनवरती, किंवा आपल्या फोनवरचे सुद्धा आपल्या स्किनला टच होतात. ठीक आहे. तुमचा फोन तुम्हाला काय माहिती किती लोकांनी बघितलाय तुमचा फोन. फॉर एक्झाम्पल मी कॉलेजला जाते किंवा तुम्ही ऑफिसला जात असाल, ठेवलाय जागेवर, येतं कोणी घेतं यार, काहीतरी बघतं, हा चिल करेंगे बिल करेंगे, त्या फोन थ्रू ते त्यांच्या हात कुठे कुठे रगडलेले असतात, देव जाणे काय कोण कुठे हात लावतं आजकाल, आणि ते तुमच्या फोनला लागतात आणि मग ते तुम्ही परत घेता. ह्या 2 गोष्टी आहेत ना, डायरेक्ट आपल्या स्किनला अफेक्ट करतात. बिकॉज त्या मायक्रोबॅक्टेरिया ज्या असतात ना, त्या डिरेक्टली तुमच्या स्किनमध्ये येतात. ठीक आहे. आणि त्याला रिॲक्शन टाइम जो असतो ना, तो खूप कमी असतो. म्हणजे तुम्ही ऑब्झर्व करा, एखाद दिवशी खूप घाण मळवा फोन आणि सदवा, तुम्ही बाहेरही फिरायला गेले कुठे, कधी हॉलिडेजमध्ये गेले कुठे फिरायला, ठीक आहे, तिथे आता दिवसभर धूळ असते, घाण असते. ओके. तुम्ही जेव्हा वेकेशनवरून परत येतात, तुमची स्किन घाण होते, तुमची स्किन मध्ये काहीतरी पिंपल्स येईल, काहीतरी ऍक्नेस होईल, किंवा काहीतरी डार्क स्पॉट्स येतील, हे ब्लॅक हेड्स होईल, काहीतरी होणार. आणि म्हणून माझ्याकडून होतं. आतापर्यंत लय लोकांना एक्सपिरियन्स झालाय हा. अँड दिस इज बिकॉज ऑफ युअर फोन गाईज, ऑफ युअर फोन. सो बघा ते तुम्ही. ठीक आहे. ह्या गोष्टी रॉंग करू नका. देन आपला नेक्स्ट पॉइंट आहे चेहरा धुणं. ते सुद्धा तुम्ही चुकीचंच करत आहे. आता तुम्ही बोलाला भाई मी चेहरा धुते, ह्यात मी काय चुकीचं करते, नाही का? बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं. पण आपल्या स्किनमध्ये ना एक ऑइल ऑलरेडी जनरेट होत असतं. म्हणजे ज्यांची स्किन ऑइली असेल त्यांचा वेगळाच भाग आहे. पण एक नॉर्मली मी सांगते, इफ माय स्किन इज ड्राय ऑल्सो, माय स्किन हॅज दॅट सेल्स विच प्रोड्युसेस ऑइल. ठीक आहे. वाव छान. ते तिथे असतं, त्या सेल्समध्ये ते ऑइल असतं, आणि ते नॅचरल ऑइल असतं. जेव्हा आपण सारखा चेहरा धुतो ना, तेव्हा ते ऑइल वाल्या ग्लॅड्स, त्या पोर्स, ते काय होतं माहितीये का, नॅचरली ऑइल सुद्धा सेक्रेट करणं ते स्किन बंद करते. ठीक आहे. आणि मग तिथे डर्ट येऊन बसते, घाण चिकटते, सगळे जर्म्स बसतात, आणि मग परत मग तेच म्हणजे कलकी गाथा नाही क्या हो गया भगवान, तसं होतं ते. त्यामुळे नीट 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 विचार करा. जे मी बोलते, खूप वेळा चेहरा धुतो ना आपण. लाईक मी सकाळी उठली, चेहरा धुतला, मेकअप केला, परत कुठेतरी गेली, आली, परत चेहरा धुतला, मेकअप केला, परत कुठेतरी गेली, चेहरा धुतला, मेकअप केला.
करू नका. काही लोकांचे स्पेसिफिकली काही लोक असे पण असतात जे लोकांना स्किन धुताना अशी नॉर्मल स्किन धुत नाही. रगडून 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 skin म्हणजे तुम्हाला मला कळत नाही तुम्ही काय होणार काय नक्की. तुमचं असं उजाला सफेद निर्माण नाही होणार आहे. ठीक आहे, आपण गोरं कधीच होत नाही स्किन केअर केल्याने, हे मला तुम्हाला सांगू दे जो आपला नॅचरल जो टाईप आहे तो तसाच. त्या स्क्रब्स मध्ये सुद्धा ते दाणे दाणे असतात ना, इट अफेक्ट्स युअर स्किन गाईज, इट अफेक्ट्स. कारण त्यांनी ना असं काय बोलतात ना, झाड असे एकदम फटाक रगडून 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 होतं ती गोष्ट. इट शुड नॉट बी डन ॲट ऑल. म्हणजे मी स्क्रबच्या अगेन्स्ट नाहीये, माइल्ड स्क्रब्स यूज करा, इट्स गुड फॉर युअर स्किन. त्या टेक्निक्स फॉलो करू नका. पहिली गोष्ट ते जे चुकीचं करतायत ते आधी थांबवा, मग राईटकडे जा. आधी चुकीचं करतोय तेच अजून त्याच्यात अजून आपण करत राहतो आणि मग सगळंच बिघडून जातं. पहिल्या ह्या चुका थांबवा. आणि ही जी गोष्ट आहे ना, ही जर तुम्ही करत नसाल ना, तर तुमच्या म्हणजे काय बोलतात ना, आयुष्याला अर्थ नाही असं समजा तुम्ही सगळे. कारण ती इतकी इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि तुम्ही मिस केली असेल तर मी काय बोलू शकत नाही आता. तुम्ही सनस्क्रीन लावत नाही. आता खूप रील आहेत ऑब्व्हियसली आपल्याकडे की जिथे तुम्ही बघता लोक सनस्क्रीन नाही लावत. मग म्हणजे इफ तुम्ही मुलगा जरी असाल ना तरी सनस्क्रीन लावली पाहिजे तुम्ही. मी म्हणत नाही मग की खूपच भारीतली सनस्क्रीन घ्या की बाबा कायच होते हे. नाही, नॉर्मल सनस्क्रीन घ्या ना तुम्ही. तुमची जी रोजच्या वापरातली असेल ना एखादी घ्या यार, कितीलाच येते. तुम्हाला जर खूप इन्व्हेस्ट करायचं नसेल, जर तुम्ही मुलगी असाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ यू आर गर्ल अँड इफ यू आर सीइंग माय व्लॉग, प्लीज मेक शुअर you actually do apply sunscreen and afterwards you apply your makeup. कारण कसं होतं ना, सनस्क्रीन इज फर्स्ट लेअर ऑफ प्रोटेक्शन गाईज. जर मॉइश्चरायझर जे तुम्ही नॉर्मली लावता ना त्यानंतर सनस्क्रीन लावणं इज मस्ट 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 मस्ट. त्याच्यानंतर आपण बघूया आता नेक्स्ट आहे जे जे मी पण फॉलो करत नाही तसं, पण आपण केलं पाहिजे. आणि मी बोलेल की मी असं नाही की मी करतच नाही बिलकुल, मी 80% टाइम्स मी फॉलो करते. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतेय की तुम्ही पण करा, बिकॉज इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही प्रॉपर डाएट घेतलं पाहिजे. मी नाही म्हणत की जाऊन किचन मध्ये कच्चच सगळं खा किंवा कुकरला लावून नुसत्या कच्च्या भाज्या खा. ठीक आहे, पण मी म्हणते जंक फूड अवॉइड करा. जंक फूडने खूप आपल्या ऍक्च्युली कसं असतं ना, म्हणजे आपण जे लावतो बाहेरून लावतो बरोबर होणार आहे. बाहेरचं जे आहे ना ते आपल्या स्किनवर अफेक्ट करणार नाही, एवढंच होणार आहे त्यांनी. तुला आतूनच स्किन ग्लो करायची असेल ना तर तुम्हाला किचन मध्ये जास्त लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही मुलगा असा, तुम्ही मुलगी असा, कोणीही असा, तुम्ही जर प्रॉपरली नीट खाल्लं आणि जंक फूड अवॉइड केलं, तुम्ही तुमच्या स्किनमध्ये फरक दिसेल तुम्हाला. म्हणजे तुम्ही ना एक चॅलेंज घेऊन बघा. मी इवन पुढे चॅनलवरती करेल पण एखादं चॅलेंज असं, जेव्हा माझे थोडे सबस्क्रायबर वाढतील ना, जेव्हा चांगली ऑडियन्स होईल, तेव्हा एंगेजमेंट जास्त असेल, मग मी तुम्हाला एक चॅलेंज घेईल. तेव्हा मग आपण ना एकत्र त्याच्यामध्ये आपण बघूया की कसं होतं. कारण ना जर तुम्हाला ते खाण्यातून जाते तर प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे काय प्रॉब्लेम आहे भाई? जर तुम्ही खाताय ते तर उलटी तुमच्या आपल्या सेल्फला पण चांगलं आहे ना. म्हणजे तुम्हाला फक्त स्किनसाठी थोडी करताय तुम्ही, तुमची ओव्हरऑल हेल्थ चांगली होईल. तुमचं ट्राय तर करा. मी तुम्ही लोक लाईकच करत नाहीये भाई, काय आहे हे? हाय काय हे? करू का नको मी व्हिडिओज? लाईक कुठे आहे माझ्या? मोटिवेशन भेटतं यार, करत जा लाईक, कळलं ना. मी सारखं सारखं सांगणार नाही. इथून पुढे मी माझ्या चॅनलवरती एकदा सांगेल म्हणजे की लाईक करा, परत परत मी सांगणार नाही. दिस इज माय लास्ट थिंग, आय एम सेइंग लाईक करा. कारण ना मला सारखं सारखं लाईक करा बोलायला आवडत नाही यार. म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाईकच कराल ना, ते तर सिम्पल आहे ना. मग करताय तुम्ही लाईक तर मग हाय लाईक, नाही तुम्ही लाईक करत आहे तर मला आवडतं तुम्हाला बोलायचं, मग काय बोलणार. ठीक आहे.